नमस्कार. क्रांतिकारी ड्रायव्हर कामगार संघटना महाराष्ट्र खाजगी वाहन चालक बहुउद्देशीय महासंघ वतीने मी अण्णासाहेब जावळे आपल्या मुख्यमंत्री महोदय आणि सर्व प्रशासनाला एक असे निदर्शनास आणून देतो की महोदय, आपण जो कोरोना सावट निवारण्यासाठी चालक बांधवांसाठी जो निर्णय दिला होता की कुठल्याही बँकेने कुठल्याही फायनान्स कंपनीने पुढील EMI किमान 3 महिन्यासाठी तरी वसूल करू नये, यासाठी आपण काढलेली ऑर्डर ही ऑर्डर न जुमानता फायनान्स कंपन्या आमच्या चालक बांधवांना हप्ते भरण्यासाठी तगादा करत आहे. तसेच पुढील 3 महिन्याचे हप्ते एकावेळी भरा असा आग्रह करत आहे. त्यावरती चक्रवाढ व्याज आकारण्याचा त्यांनी आम्हाला तगादा लावलेला आहे. तर हे कितपत योग्य आहे? शासनाचा नियमसुद्धा यांनी धाब्यावर ठेवलेला आहे. हे कितपत योग्य आहे? तर मुख्यमंत्री महोदय आणि परिवहन मंत्री यांना सर्वांना मी विनंती करेन की आपण असे आदेश काढा की याचा कुठलाही चक्रवाढ व्याज लावू नये आणि एकावेळी हप्त्याचे पैसे भरावे हे बंधनकारक करू नये असं फायनान्स कंपन्यांना निवेदन द्यावं. इतकंच नव्हे तर आता तर आम्ही असं ठामपणे जाहीर करतो की जेव्हापासून पृथ्वी तलावरती सारथी चालक हा तयार झाला, म्हणजे अगदी कृष्ण भगवानांनी जेव्हा सार्थ केलं तेव्हापासून तर आजपर्यंत कुठल्याही चालकाला कुठलीही कर्जमाफी देण्यात आलेली नाही. आता तर आम्ही तर इतक्या विषयावर ठामे की आम्हाला आमच्या चालक बांधवांना किमान 5 लाख रुपये कर्जमाफी झालीच पाहिजे आणि प्रत्येक चालकाची ज्यांच्यावरती चालक बांधवावरती कर्ज असेल डोक्यावरती त्यांचे 5 लाख रुपयाचं कर्ज हे माफच झालं पाहिजे. यासाठी आमचा उठावे आणि माफ करण्यासाठी शासनाने विचारच करावा, कारण यापूर्वी आम्ही कधीही कर्जमाफी मागितलेली नाही आहे. आज ती कर्जमाफी मागण्याची आमच्यावर वेळ आलेली, कारण आमच्याकडे उपासमारीची वेळ आहे आणि ही उपासमारीची वेळ आमची जीवित आणि आमच्या आत्महत्या टाळायच्या असतील तर आमच्यासाठी 5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ करण्याचा आदेश काढावे असं मी महामंडळाला आणि मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो. धन्यवाद. जय हो, जय क्रांतिकारी, जय महासंघ.